मुळामध्ये एखाद्या संस्थेच्या कारभारामध्ये जर अनियमितता असेल, त्याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याचा संदर्भ आणि आज आम्ही एकत्र येऊन बिनविरोध केलेली निवडणूक याचा आता थेट न जोडता केलेल्या कामाचा जो विषय आहे किंवा जिथं वाटतंय चुकीचं आहे तो विषय काय असा कोणी अर्धवट सोडत नाही. म्हणून या सगळ्याच विषयावरती चर्चा झाली. ज्यावेळेला आम्ही एकत्र यायचं आहे, कुठल्याही पद्धतीचं दोन पॅनल म्हणून एकमेकाच्या विरोधात नाही लढायचं, एकत्र लढताना या सगळ्या गोष्टींची चर्चा नक्की झाली. आणि त्यामुळे ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या विषयामध्ये निवडणूक होऊ नये म्हणून त्यांच्यासोबत माननीय प्रफुल्लजी पटेल, सुनीलजी तटकरे साहेब हे बसले होते. आणि ते भेटल्यानंतर देवेंद्रजींनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला निवडणूक लढायची नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की 4 वर्ष ही जी काही कार्यकारिणी म्हणून ही पदाधिकारी म्हणून काम होईल, त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून समान कालावधी दोघांनाही मिळेल, दादा असतील किंवा मी असेल, हे त्याच्यामध्ये सूत्र ठरलं. या संघटनेचा कारभार हा पारदर्शीपणे पुढच्या काळात चालला पाहिजे या बाबतीतही चर्चा झाली. आणि त्यामुळे याच्यामध्ये खेळाच्या विषयामध्ये अधिक कुठली गोष्ट न ताणता सगळे मिळून एकत्र काम कसं करता येईल याच्यावरती विचार झाला. मग दादा, माननीय देवेंद्रजी, आम्ही सगळेच एकत्र बसून याच्यावर निर्णय झाला की सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया. पुढच्या काळामध्ये 2036मध्ये देशामध्ये ऑलिम्पिकच्या गेम्स होण्याची शक्यता माननीय प्रधानमंत्री मोदीजी त्याच्यावरती खूप प्रयत्न करत आहेत. 2030ला राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन आपल्या देशामध्ये होतं आहे. आणि अजून विशेष 2028ला आपल्या राज्यामध्ये या देशाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स व्हाव्यात म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावही दिलेला आहे. असं इतकं सगळं काम आहे. क्रीडा संघटना सक्षम करणं आहे, खेळातल्या संघटनेचे एकमेकाचे वाद असतील, त्यांच्यामधले काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा विषय असेल, क्रीडा संघटना सक्षम करणं असेल, त्याच्यातनं खेळाडूंचा खरं बघा, महाराष्ट्र हा असं आपलं राज्य आहे की त्याच्यामध्ये या राज्याला, या देशाला खूप मोठे मोठे खेळाडू या राज्यांनी दिले. अनेक छत्रपती अवॉर्डी, अनेक अर्जुन अवॉर्डी, ध्यानचंद पुरस्कार, ऑलिम्पियन्स, इतकी मोठी आपल्याला क्रीडा क्षेत्राची परंपरा आहे. तर हे क्रीडा क्षेत्र अधिक समृद्ध करणं, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव हे अजून कसं आपल्याला मोठं करता येईल, अव्वल स्थानावरती आपल्याला महाराष्ट्राला कसं आणता येईल, यासाठी मिळून सगळ्यांनी काम करावं म्हणून हा समझोता एकत्र बसून झाला. कुठलीही कटुता पुढच्या काळात कामकाज करताना राहणार नाही. चुकीचं असेल ते चुकीचं असेल, बरोबर जे आहे त्याच्यासोबत सगळ्यांनी मिळून काम करावं, अशा एका लाईनवरती हा सगळा विषय झाला. याच्यात राजकारण काहीच नव्हतं. राजकारण असतं तर निवडणूक झाली असती. आता राजकारण नाही आहे हे सिद्ध झालं का आता आम्हाला खेळासाठी काम करायचे. पण त्याच्यातले जे चुकीचं काम झालं आहे, ज्या चुकीच्या गोष्टी झाल्यात त्या आता कोर्टात गेल्यात. त्यामुळे कोर्ट त्याच्या संदर्भातला निर्णय कोर्ट देईल. आता मला असं वाटतं की एका न्यायव्यवस्थेमध्ये ते प्रकरण गेलं आहे, त्यामुळे त्याचा पुढचा काय विषय असेल ते कोर्ट पाहिल ना. असं थोडीचे की ते करण्यासाठी हे असं काही नाही. जे तुम्ही बघताय आता सगळे आम्ही एकत्र चालू आहे, पण तो विषय न्यायप्रविष्ट आहे. आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निकाल, त्याचा जो काय निर्णय होईल तिथे होईल. नाही, आता मागच्या 2 दिवसात आम्ही एकत्र खूप भेटतोय सगळे, दादा आणि आम्ही सगळेच वारंवार. कालही दिवसभर बसलो, आजही आम्ही बसलोय. हा विषय अत्यंत शांततेनं, हा विषय अत्यंत सौम्यतेनं कसा हाताळता येईल आणि याला योग्य दिशा कशी देता येईल यावरती खूप काही गोष्टी चर्चा झाली. तो चर्चेचाच भाग होता. शेवटी हे सगळं करत असताना आता तुम्ही नेमकं माझाही फोन ओळखलात की तो माझाच आहे म्हणून. त्यामुळे मला वाटतं कॅमेरे कुठून लागले होते हे काही लक्षात नाही आलं. भगवा रंग, हां, तो भगवा आहे, तो सोडूच शकत नाही ना. त्यामुळे एकमेकाच्या चर्चा, कोणीतरी कोणाशी बोलणं, याच्याशी बोलणं हे चालूच होतं. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला एकत्र या राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. जे काय करायचं आहे ते अध्यक्षपदाचा कालावधीचं वाटप असेल, बाकी काही पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतली रचना असेल, ते सगळ्यांनी मिळून आपण निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण काम करू.
पहलवान में जानना चाहेंगे हे दादा एक पहलवान सिकंदर शेख याला शस्त्रक्रिया रॅकेट प्रकरणी अटक झालेली आहे. मात्र त्यांच्या वडिलांनी आता असा दावा केला आहे की सिकंदर महाराष्ट्र सोडून पंजाबमध्ये खेळत होता म्हणून त्याला मुद्दाम अडकवलं. त्याची सत्यता तपासावी लागेल. सिकंदर खरं तर खूप चांगला खेळाडू आहे. तो महाराष्ट्राचा एक खूप ज्यानं महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये मोठं केलं असा एक चांगला कुस्तीगीर आहे. तो महाराष्ट्र केसरी पण झाला. मला असं वाटतं की शेवटी याची सत्यता तपासली जाईल. दोन्ही बाजू पोलीस असतील, जे काय आता तक्रार झाली त्याच्यामध्ये सत्यता तपासून ते बाहेर येईल. नाही, माझं सिकंदरशी काही थेट बोलणं नाही झालं, कारण मला आता आम्ही ह्या सगळ्या 2 दिवस याच गडबडीत आहे. पण मी म्हणालो तसं आता त्याची पोलीस तक्रार झालेली आहे. पोलीस चौकशी करतील, निष्पक्ष पोलीस चौकशी करतील, त्यातनं सत्य बाहेर येईल. आपके द्वारा ही जो है करप्शन के आरोप लगाए गए, आज जो है सब एकत्र बैठे हुए हैं, क्या कहना चाहेंगे और मीटिंग को लेकर क्या क्या चीज़ें डिस्कस हुई आने वाले स्पोर्ट्स के फ्यूचर के? नहीं, हमारे राज्य के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने हम सबको एक साथ जो बिठाया, उसमें बाद में ये फैसला हुआ कि इसमें कोई भी इलेक्शन नहीं होगा, कोई वोटिंग नहीं होगी. हम सब मिलकर एक महाराष्ट्र की क्रीड़ा क्षेत्र को और समृद्ध बनाने के लिए, उसमें और ज़्यादा अच्छा काम करने के लिए सब एक साथ काम करें. कोई इलेक्शन न हो. और जैसे आपने अभी कहा कि इसमें से कुछ काम के बारे में जो पिछली जो कमेटी थी, जो एसोसिएशन के सभी लोग थे, उसमें से जो काम हुआ है, बिल्कुल हमारे लोगों ने कुछ एलिगेशन वहाँ पे किए हैं. लेकिन अभी तो वो कोर्ट में है, कोर्ट उसका फैसला करेगी. और जो कोर्ट, मुझे लगता है कि जब कोर्ट में अगर कोई मसला चल रहा है, कोई केस चल रहा है, तो उस पे बारे में ज़्यादा बोलना उचित नहीं होगा. आने वाले महाराष्ट्र के फ्यूचर्स के लिए क्या क्या चीज़ें मीटिंग में डिस्कस हुई? हम लगातार देख रहे हैं कि खेल जो है बहुत ज़्यादा देखा जा रहा है. आज जो है इंडिया और साउथ अफ्रीका का मैच हो रहा है. बिल्कुल, आप हमारे राज्य में स्पोर्ट्स का टैलेंट अगर हम देखते हैं तो उसमें कोई कमी नहीं है. आज तक हमारे महाराष्ट्र के ऐसे कई खिलाड़ी हैं जिन्होंने अर्जुन अवार्डी हुए, जिन्होंने ध्यानचंद पुरस्कार भी प्राप्त किया है, जो ओलंपिक में भी पार्टिसिपेशन उन्होंने किया है. तो मुझे लगता है कि बहुत अच्छा टैलेंट महाराष्ट्र में है. आज भी उभरते हुए खिलाड़ी बहुत संख्या में है. तो सभी स्पोर्ट्स एसोसिएशन जो है महाराष्ट्र की, सबने मिलकर महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन के माध्यम से आगे जाके हमें सबको मिलकर अच्छा काम करना है. और ज़्यादा से ज़्यादा इस स्पोर्ट्स एक्टिविटी में देश में सबसे आगे महाराष्ट्र कैसा रहे, इसके लिए हमें काम करना है. उसके लिए एक स्ट्रैटेजी आगे जाके बनेगी. हम सब लोग मिलकर उसमें काम करेंगे. एक आखिरी सवाल आपसे एज ए एमओएस, किस तरह से चीयर्स करेंगे आप आज इंडिया और साउथ अफ्रीका वुमेन्स का फाइनल चल रहा है, आपकी तरफ से जानते हैं? जिस तरह से सेमीफाइनल में हमारी खिलाड़ियों ने जो हिम्मत दिखाई थी, इतना बड़ा स्कोर होने के बावजूद भी सक्सेसफुली उसको चेस किया. और सेमीफाइनल जीतने के बाद तो पूरे भारतवर्ष में, पूरे देश में हर एक नागरिक, हर एक भारतीय अभी यही आशा करता है, यही विश्वास उसको है कि हम फाइनल भी बहुत अच्छी तरह से जीतेंगे. जैसे अभी हमने स्कोर का पता लगाया, 30 ओवर में 172 कुछ तो स्कोर हो, यानी कि 6 रन प्रति ओवर के औसत से हमारी टीम आज खेल रही है. तो मुझे लगता है कि ये बड़ा टारगेट अफ्रीका के टीम के लिए रखेंगे और बिल्कुल उसमें हम जीतेंगे. एक विश्व कप हमारी महिलाओं की टीम बिल्कुल लाएगी, इसमें हमें सबको विश्वास है. हम पूरे भारतवासियों की ओर से उनको बहुत बहुत बधाई देते हैं. बिल्कुल उनको शुभकामनाएं देते हैं कि आप जीत कर आइए, वर्ल्ड कप लेके आइए. थैंक यू. कोण म्हणाला? अहो, आम्ही एकत्र लढलो आणि एकत्र जिंकलोय. म्हणजे याच्यात जिंकलो म्हणण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे आमच्यात कुठं बिघाडी झाली आहे. आणि मला असं वाटतं ज्यांनी कुणी हा प्रश्न विचारला त्यांनी त्यांची चिंता करावी. अनेक खेळात प्रतिनिधित्व करतायत, आपण तिकडे लक्ष द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.